नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव मतदारसंघाने दुष्काळ हा शब्द विसरायचा, सर्व शेती पाणीदार व बागायती होणार, नामदार महेश शिंदे। गोळेवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण। कोरेगाव शहरानजीक असलेले गोळेवाडी हे गाव पूर्णपणे आदर्शवत बनवणार असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे। संपूर्ण गावातील रस्ते टेनिस काँक्रिटीकरणाद्वारे केले जाणार आहेत। गोळेवाडीसह कोरेगाव तालुक्यातील सर्वच गावांचा पाणी प्रश्न सोडवणार असून कोरेगाव तालुक्याने आता दुष्काळ हा शब्द कायमस्वरूपी विसरायचा आहे। पुढील वर्षी संपूर्ण परिसर हा बागायती झालेला दिसेल। प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी नेले जाणार आहे, अशी घोषणा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी केली। कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कॅबिनेट मंत्रिपदाच्या दर्जासह नियुक्ती झाल्याबद्दल गोळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी सकाळी 11:30 वाजता नागरी सत्कार करण्यात आला। 1,15,00,000 रुपयांच्या रस्ते विकास कार्यक्रमाचा शुभारंभ अशा संयुक्त कार्यक्रमात नामदार शिंदे बोलत होते। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भाजपचे कोरेगाव मंडल अध्यक्ष संतोष आबा जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश बर्गे, रशीद शेख, संतोष बर्गे, कोरेगाव भाग विकास सोसायटीचे चेअरमन रामकाका बर्गे, व्हाईस चेअरमन राजेंद्र घोरपडे, लोकनियुक्त सरपंच नरसिंह उर्फ टिंकू गोळे, माजी सरपंच सतीश गोळे, शंकरराव गोळे, विद्यमान उपसरपंच सविता घोरपडे, माजी उपसरपंच किरण घोरपडे, भाग विकास सोसायटीचे संचालक राजेंद्र गोळे, हिंदराव चव्हाण, नारायण यादव, युवराज रोमन, गोरख बर्गे, बाळासाहेब साळुंके यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। नामदार महेश शिंदे पुढे म्हणाले की आज गोळेवाडी येथे येताना चोह बाजूने पाणी दिसत आहे, हे पाहून समाधान वाटले। अशाच प्रकारचे पाणी कवडेवाडीसारख्या डोंगराळ भागात सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे। ज्या पद्धतीने कटापूर गाव हे आदर्श गाव म्हणून ओळखले जात आहे, अगदी त्याच धर्तीवर गोळेवाडीचा विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। सुलतानवाडी गावाला जाण्यासाठी भला मोठा प्रशस्त ट्रिमिक्स काँक्रीट रस्ता तयार केला जात आहे। भविष्यकाळात गोळेवाडी आणि सुलतानवाडी परिसर हा हायटेक होणार असून संपूर्ण शहराचा विस्तार या भागात होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला। प्रारंभी नामदार महेश शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। भव्य मिरवणुकीद्वारे ते कार्यक्रम स्थळी आले। सातारा मतदारसंघातलं सगळ्यात सुंदर गाव ते झालंय। त्याच धर्तीवरती आता आपण गोळेवाडी पण या ठिकाणी डेव्हलप करतोय। मला सगळ्यात आनंद एका गोष्टी झालो, ज्यावेळेला मी येत होतो, मला सांगितलं सरांनी त्या वाहणारं पाणी वगैरे लोक सांगतात, एवढ्या दुष्काळात सुद्धा वाड्या वगैरे पाणी वाहतंय, तिथंच पाणी वाहत नाही। तुम्ही कवडेवाडीत जावा, कवडेवाडी त्या डोंगरातनं पाणी वाहत येते, सगळ्या कवडेवाडीच्या वड्यात आलेला पाणी, हे भाडेखोऱ्यात सुद्धा पाणी, रामोसवाडीत पाणी आहे, भाटावाडीत पाणी आहे, चिमणगावला पाणी आहे, भंडारबाचीला पाणी दिलंय, सगळीकडे पाणी दिलेलं आहे। एकदम चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी चाललेलं आहे। आपल्याला सगळ्या अंगाने आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, स्पोर्ट्स मध्ये करायचे, एज्युकेशन मध्ये करायचे, सगळ्या गोष्टीत रामकाका आपल्याला विकास करायचा आहे। सुलतानवाडी पण वेगळी नाही, गोळेवाडी पण वेगळी नाही। सुलतानवाडीला सुद्धा जायला 6 कोटी रुपयाचा रस्ता काँक्रीटचा दिला। कोरेगाव शहरात मंगळवारी शक्ती वंदन यात्रा, कुमटे फाटा ते शिवतीर्थ हुतात्मा स्मारक भव्य स्कूटी रॅली। भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याबरोबरच त्यांनी भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचे पाहिलेले स्वप्न साकारण्यासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक 5 ते 6 मार्च या दरम्यान कोरेगाव शहरात शक्ती वंदन यात्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शक्ती वंदन लाईव्ह कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी दिली। कोरेगाव नगरपंचायत कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी 2 दिवसीय विविध कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली। नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, नगरसेविका स्नेहल आवटे, वनमाला बर्गे, संगीता ओसवाल, भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस मीना बर्गे,
पल्लवी शिंदे पाटील, तालुकाध्यक्षा उज्ज्वला बर्गे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या तालुकाध्यक्षा श्यामल शिंदे, तालुका सरचिटणीस नलिनी बर्गे, कल्याणी बर्गे, बेटी बचाओ अभियानाच्या उपाध्यक्षा सुवर्णा फडतरे, आरती माने, देवकी सावंत, धनश्री बर्गे, सुषमा चव्हाण आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या। दिनांक 5 मार्च रोजी दुपारी 4 वाजता कुमटे फाटा येथून शक्तिवंदन यात्रा काढण्यात येणार आहे। या यात्रेमध्ये महिला व युवती दुचाकीवरून सहभागी होणार आहेत। त्यांच्या समवेत सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या महिला कार्यकर्त्या, महिला बचत गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्या, नगरसेविका सहभागी होणार आहेत। नव मतदार विशेष करून महिला व युवती मतदार शक्तिवंदन यात्रेचे फलक आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचे फलक हातात घेणार आहेत। सरस्वती विद्यालय, पंचायत समिती कार्यालय, जुना मोटार स्टँड मार्गे ही यात्रा शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे पोहोचणार आहे। तेथे त्याची सांगता होणार आहे। बुधवार दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगाल येथून देशातील सर्व महिलांना संबोधित करणार आहेत। हा शक्तिवंदन कार्यक्रम लाईव्ह स्वरूपात प्रत्येक मंडलामध्ये दाखवला जाणार आहे। कोरेगाव शहरात जुना मोटार स्टँड येथील दिलीप मल्टीपर्पज हॉलमध्ये सकाळी 10 वाजता हा शक्तिवंदन लाईव्ह कार्यक्रम दाखवला जाणार असून नव मतदार, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आणि शहरातील प्रत्येक प्रभागातील महिला मतदार या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे यांनी दिली। कोरेगाव शहरात होणाऱ्या दोन्ही कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नगरपंचायत, कोरेगाव विकास आघाडी आणि आमदार महेशदादा शिंदे विचार मंच, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत, अशी माहिती यावेळी भाजप महिला आघाडीच्या वतीने देण्यात आली। नारी शक्तिवंदन यात्रा या अंतर्गत उद्या 5 मार्च रोजी कोरेगाव येथे आपण भव्य स्कूटी आणि पदयात्रा असा कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि यासाठी कोरेगाव नगरपंचायतीतले सर्व नगरसेविका, सर्व बीजेपीची कार्यकारिणी आणि सर्व कोरेगावमधील सर्व महिला भगिनी आणि नवमतदार तरुण तरुणी या 100 महिला तरुण मुली स्कूटीवर आणि 400 महिला आणि तरुण मुली आणि तरुण मतदार युवक असे पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। तर पदयात्रा ही कुमठे फाट्यावरून सुरू होईल आणि रोटरी उद्यान येथे त्याची सांगता होईल। तर आमदार महेशदादा विचार मंच, कोरेगाव नगरपंचायत नगराध्यक्षा आणि सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या वतीने मी सर्व कोरेगाव नगरवासियांना असं आवाहन करेन की मोठ्या संख्येने आपण या नारी शक्ती सन्मान यात्रेमध्ये आपण मोठ्या उत्साहाने सम्मिलित व्हा। कोरेगावात महावितरण कंपनीच्या सर्व लाईनमन यांनी एकत्रित येऊन अभिनव पद्धतीने साजरा केला लाईनमन डे। वीज ग्राहकांना दिली नवनवीन योजनांची माहिती। महावितरण कंपनीच्या लाईनमन डे निमित्त कोरेगावात सोमवारी सकाळी 10 वाजता सर्व लाईनमन यांनी एकत्रित येऊन भव्य रॅली काढली। महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता आणि शाखा अभियंता यांनी सर्व लाईनमन यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। महावितरण कंपनीच्या विविध योजनांची ग्राहकांना माहिती देऊन मार्च अखेरीपूर्वी जास्तीत जास्त विजेच्या बिलाचा रकमेचा भरणा करण्याचे आवाहन सर्व लाईनमन यांनी एकत्रित येऊन केले। सातारा जिल्ह्यात अधीक्षक अभियंता अमित बारटक्के, कोरेगावचे उपकार्यकारी अभियंता सिकंदर मुलानी, शहर विभागाचे सहाय्यक अभियंता दीपक गायकवाड, शाखा अभियंता राकेश पडवळ, मतदार जाधव, शिवाजी गायकवाड यांनी सर्व लाईनमन यांना पुष्पगुच्छ देऊन लाईनमन दिवसाच्या शुभेच्छा दिल्या। महावितरण कंपनीच्या माध्यमातून वर्षभर अहोरात्र काम करणाऱ्या सर्व लाईनमन यांनी काळजीपूर्वक काम करावे, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन केले। महावितरण कंपनीचे प्रशासन त्यांचे पाठीशी कायम आहे अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। तदनंतर महावितरण कंपनीच्या कोरेगाव शहर कार्यालयापासून जुना मोटार स्टँड, आझाद चौक, लक्ष्मीनगर, बाजारपेठ, चौथाही परिसर, जुना मोटार स्टँड ते पुन्हा शहर कार्यालयाशी रॅली काढण्यात आली। यावेळी वीज ग्राहकांना नवनवीन योजनांची माहिती देऊन मार्च अखेरीपूर्वी वीज बिलांचा भरणा करण्याचे आवाहन केले। नाजूक नात्यातून पिंपोडे बुद्रुक येथील युवक भगवान सपकाळ याचा खून झाल्याचे उघडकीस। तब्बल 17 दिवसानंतर आरोपी जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सुतारगी नावाच्या शेतामध्ये खलबत्त्याच्या ठोंब्याने घाव घालून भगवान मच्छिंद्र सपकाळ वय 24 याचा खून करण्यात आला होता। या प्रकरणी संशयितांचा शोध घेण्यामध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा सक्रिय झाली होती। तब्बल 17 दिवसानंतर स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत कसोशीने तपास करत संशयितास अटक केली आहे।
सुशांत संजय साळुंके वय 22 राहणार पिंपळे बुद्रुक असे या संशयिताचे नाव आहे। याबाबत पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार खून झालेल्या भगवान सपकाळ या व्यक्तीमध्ये तृतीयपंथी गुण होते। हे दिनांक 16 फेब्रुवारी रोजी खुनाची घटना घडण्यापूर्वी साळुंके याने त्याच्याशी अनपेक्षितपणे बोलणे केल्याने मोठा वाद झाला होता। त्याचबरोबर सपकाळ हा काही महिलांना देखील त्रास देत होता। त्याचा राग डोक्यात शिरल्याने साळुंके याने खलबत्त्याच्या ठोंब्याने घाव घालून सपकाळ याचा खून केला। खून झालेली ठिकाण हे निर्जन परिसरात असल्याने घटना पाहणारे कोणी नव्हते। त्याचबरोबर साळुंके याने कोणताही पुरावा मागे न ठेवल्याने पोलीस यंत्रणेपुढे तपासाचे मोठे आव्हान उभे होते। पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक अंचल दलाल कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तपास यंत्रणा गतिमान केली होती। तसेच वेगवेगळ्या बाजूने पडताळणी केली जात होती। स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फारणे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व अमित पाटील यांची स्वतंत्र पथके तपास करत होती। स्थानिक गुन्हे शाखेने तपासासाठी अनोखी शक्कल लढवली। या पथकातील अधिकारी व कर्मचारी वेषांतर करून सलग 10 दिवस पिंपळे बुद्रुक परिसरात वावरत होते। त्यांनी पाळत ठेवून खुनाच्या घटनेतील एका साक्षीदारापर्यंत पोहोचण्यात त्यांना यश आले। साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सुशांत संजय साळुंके याचे नाव निष्पन्न झाले, मात्र तो गावात नसल्याचे आढळून आले। त्याची सर्व माहिती काढून त्याच्या मागावर पोलीस पथक होते। दिनांक 2 मार्च रोजी सुशांत साळुंके हा सातारा शहरानजीक असलेल्या पिलेश्वरी नगर परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली होती। त्यांनी तात्काळ उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला साळुंके याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार पथकाने तेथे जाऊन त्याला अटक केली। चौकशीमध्ये त्याने खून केल्याची कबुली दिली आहे। 2 मार्च 2024 या तारखेला ताब्यात घेण्यात आलं आणि ताब्यात घेऊन त्या व्यक्तीकडून आपण विचारपूस करायला सुरुवात केली। सुरुवातीला त्यांनी काही उत्तर नाही दिले, परंतु इंटरोगेशनमध्ये जेव्हा त्याला आम्ही काही गोष्टी दाखवल्या त्यानंतर त्यांनी कबुली दिली की सदर जो गुन्हा आहे हा त्यांनीच केला होता। हा व्यक्ती त्याच गावाचा आहे आणि हा जो मयत आहे त्याचा तो ओळखीचा होता आणि ओळख असल्यामुळे दोघांचा एकमेकांवर विश्वास होता। ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी हा व्यक्ती, हा जो आरोपी आहे, हा मयताला भेटला। त्या ठिकाणी त्यांची आपसात काही बोलणं झालं, त्याच्यामध्ये त्यांची भांडणी झाली आणि भांडणं झाल्यानंतर त्यांनी एक ब्लंट ऑब्जेक्ट, एक रॉड सारखा एक ऑब्जेक्ट घेऊन मग ह्या व्यक्तीला त्याच्यातून मारहाण केली आणि मग तो व्यक्ती शेवटी मयत झालेला आहे। याच्यामध्ये या आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे। अटक करून याला माननीय न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये आता सध्या हा आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि आम्ही प्रयत्न आता असा करतोय की या आरोपीकडून या गुन्ह्यामध्ये जे त्यांनी शस्त्र वापर केलेला आहे किंवा अजून काही पुरावे त्यांनी लपवलेले असतील, जसे मोबाईल फोन असेल किंवा इतर काय साहित्य असेल, याचा आम्ही आता शोध करण्याचा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर ह्या गुन्ह्याच्या बाबतीत त्यांनी आणखी कोणासोबत काय कट केला होता का किंवा आणखी काही लोकांकडे त्याची माहिती दिली होती का, या बाबतीत देखील आम्ही आता सध्या तपास करतो।